कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। बेस्ट प्रशासन आणि मौर्या कंपनीमध्ये करार झालेला नव्हता। मौर्या कंपनीसोबत करार न करताच बेस्ट प्रशासनानं बस घेतल्या। चौकशी अहवालातून ही धक्कादायक आणि संतापजनक माहिती उघड झाली आहे। मौर्या कंपनीसोबत कंत्राटी चालक आणि वाहकांबाबतही करार नव्हता असं अहवालात नमूद करण्यात आलंय। चौकशी अहवाल बेस्ट प्रशासनाचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। कुर्ल्यात 9 डिसेंबरला झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 41 जण जखमी झालेले होते। या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। बेस्ट प्रशासन आणि मौर्या कंपनीमध्ये करार झाला नव्हता। बस आणि कंत्राटी चालक पुरवण्याबाबत करार झालेला नव्हता। मौर्या कंपनी सोबत करार न करताच बस आणि चालक भरती झालेले होते। कंत्राटी चालकाला बेस्ट प्रशासनानं योग्य प्रशिक्षण दिलेलं नव्हतं। चालक संजय मोरेला 3 दिवसांच्या प्रशिक्षणासह कामावर रुजू केलं। चालक संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता। चालकाला फक्त मॅन्युअल गिअर असणाऱ्या बस चालवण्याचा अनुभव होता। अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता, मानसिकरित्या आजारी सुद्धा नव्हता। अपघातावेळी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता। या संदर्भात बोलूया। बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सामंत, खरं तर अत्यंत धक्कादायक बातमी आहे। मुंबईकरांचा 9 मुंबईकरांचा मला वाटतं यामध्ये जीव गेला। मुंबईकरांच्या जीवावर टांगती तलवार ही अजूनही आहे, कारण करारच झालेला नाहीये। बसेस दाखल झालेल्या आहेत, ड्रायव्हर दाखल झालेले आहेत, आणखी बसेस असतील, आणखी कंपन्या ज्या बसेस पुरवतायत। काय नेमकं करतंय बेस्ट प्रशासन? हे मागच्या 6 महिने मी हॅलो हा बोला बोला सामंतजी बोला, आवाज येतोय। मागचे 6 महिने मी याच्याच संदर्भामध्ये आंदोलन चालू ठेवलेलं आहे। अनेक पत्रकार परिषदा झाल्या। त्याच्यामध्ये माझं हेच सांगणं होतं की बेस्टचे अधिकारी आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत वेट लिस्टचे, याच्यामध्ये याने अशा तऱ्हेचं हे चालू आहे की कॉन्ट्रॅक्टर लोक आपल्या लोकांना ट्रेनिंग देत नाहीयेत। कॉन्ट्रॅक्टर लोक त्या गाड्यांची मेंटेनन्स करत नाहीत। कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज एक कुर्ल्याचा अपघात झाला। असे अनेक अपघात होण्याची शक्यता वाढली आणि दररोज आपल्याला ऐकू येतं आज या ठिकाणी बस हे झाली, आज त्या ठिकाणी झाली। आणि बेस्टची स्वतःच्या बसचा एकही ऍक्सिडेंट नाही। बेस्टच्या स्वतःच्या बसचा या संदर्भातला कसलाही किस्सा नाही। एकही बंद नाही। बंद पुकारले जात आहेत। कारण काय तर कॉन्ट्रॅक्टर लोक त्या कामगारांना पगार देत नाहीयेत। आणि अशा परिस्थितीमध्ये ही वेटलिस्ट जर या मुंबईवर आणि बेस्टवर लागली गेली तर त्याचा फार वाईट परिणाम मुंबईतल्या जनतेला सहन करावा लागेल। अनेक तऱ्हेचे ऍक्सिडेंट होतील। आज मी नेमकी हीच भीती सगळ्यांना वाटते की मुंबईकरांच्या जीवावर टांगती तलवार आहे। तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा सामंतजी। आपल्यासोबत समाधान सुलाने जोडले गेलेले आहेत, जे या आरोपी चालकाचे संबंधित मोरे नावाच्या चालकाचे वकील आहेत। ते सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुलानेजी, काय नेमकं या सगळ्या अहवालात आहे? तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? नेमका कुणाचा दोष? बेस्ट प्रशासनाचा म्हणायचा, मौर्या कंपनीचा म्हणायचा का मग कोणाचा दोष आहे? तुमचं काय म्हणणं आहे आरोपीचे वकील म्हणून? माझं असं म्हणणं आहे सदर यामध्ये मोर्या कंपनी बरोबर बीएसटी प्रशासनाची जबाबदारी आहे। त्यांच्याजवळ कुठलेही दस्तावेज उपलब्ध नव्हते। समितीमध्ये ते क्लिअर झालेलं आहे। समितीने जो अहवाल सादर केलेला आहे, सुजाता सैनिक यांनी जो मुख्य सचिव यांनी जो अहवाल सादर केलेला आहे, त्याच्यामध्ये मोर्या कंपनीचा आणि बीएसटी प्रशासनाचा कुठलाही करारनामा नाही। मग गाड्या कशा दिल्या गेल्या, काय याच्या मागचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप काही बीएसटी प्रशासन आणि मोर्या कंपनी दोन्ही जबाबदार आहे। बरं सुलानेजी, तुम्ही सुद्धा जोडलेले राहा। पुन्हा एकदा सामंत यांच्याकडे जातो। सुहास सामंतजी, बेस्ट मध्ये एक काळ असा होता की कामगार नेते म्हटल्यावर कामगार नेत्यांचा वचक हा प्रशासनावर सुद्धा असायचा। आता तुम्ही कामगार नेते आहात, आणखी सुद्धा नेते आहेत। कामगार नेते म्हणून काय करताय जेव्हा अशी सगळी परिस्थिती घडते, असं सगळं होतंय, कराराशिवाय गाड्या येतात? मी कंटिन्युअस ह्याच्या पाठीमागे आहे। आजही मी आयुक्तांची भेट घेतलेली आहे दुपारी 12 वाजता। या सगळ्या गोष्टी आयुक्तांच्या कानावर मी घालतोय
की बेस्ट प्रशासन या आणि हे साठवलोट आहे यांचं आणि त्याच्यामुळे हे होत आहे आणि बेस्ट प्रशासनावर कसं अंकुश राहिलेला नाही. आपल्याला ठाऊक नाही मागच्या 6 महिन्यामध्ये 3 जनरल मॅनेजर बदलले, अजूनही बेस्टला जनरल मॅनेजर नाही आणि बेस्ट वारावर सोडण्याचा प्रकार होतोय आणि 48 लाख लोकांची ही रक्तवाहिनी आहे, ही बेस्ट वाचली पाहिजे. याच्यासाठी बेस्टच्या 4000 बसेस आल्या पाहिजेत आणि हे वेटलिस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद झालं पाहिजे, हे आमची मागणी आहे. आणि मी आता परिवहन मंत्री आणि मग मुख्यमंत्री यांना या आठवड्यात भेटणार आहे, त्यांच्यासाठी मी पत्र केलेलं आहे आणि मी त्यांना समजून सांगणार आहे की ही बेस्ट ही सर्वसामान्य लोकांची बेस्ट, तुमच्या सर्वसामान्य मतदारांची बेस्ट ही वाचवा. आणि सामंत तुम्ही म्हणताय ते खरं आहे, बेस्ट वाचली पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे, पुढारी न्यूजची सुद्धा भूमिका आहे. पण आता आपण या घटनेविषयी बोलूया. कराराशिवाय बस दाखवलं, कराराशिवाय ड्रायव्हर येणं, या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे? बेस्ट प्रशासनामधलं कोणीतरी असेल ना, त्याच्या इच्छेशिवाय होऊ नये. याला जबाबदार बेस्ट प्रशासनच आहे, पण बेस्ट प्रशासनातला जे मुख्य व्यक्ती आहे तीच कुठे आहे? महाराष्ट्र सरकार याला कारणीभूत आहे, आयुक्त याला कारणीभूत आहेत. अजून जनरल मॅनेजर दिले गेलेले नाहीत बेस्टला. सध्या बेस्ट विधान जनरल मॅनेजर काम करते. बर, मग या कराराशिवाय ज्या बसेस येत आहेत त्या थांबण्यासाठी किंवा हे जे ड्रायव्हर्स येत आहेत ते थांबण्यासाठी तुमची मुख्य मागणी काय असेल? आता मुंबईकरांचा माझी मुख्य मागणी कराराशिवाय बस येत आहेत त्या बंद तर कराच करा आणि ज्या बसेस आता 1300 बसेस येत आहेत या सगळ्या बसेस बेस्टला डायरेक्टली बेस्टच्या मालकीच्या करा. तरच तरच सर्वसामान्य माणसाला सुनियोजित असा सुरक्षित असा प्रवास बेस्टचा प्रवास मिळू शकतो. बरं, धन्यवाद सुहास सामंतजी. ऍडव्होकेट समाधान सुलाने यांनी या संदर्भात एक आरटीआय सुद्धा केलेला होता, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी माहिती मागवलेली होती. आपण त्याविषयी त्यांच्याशी बोलूया. सुलानेजी, या आरटीआय संदर्भातली काय माहिती आहे तुम्हाला? उत्तर आलंय आरटीआयचं? उत्तर दिलेले नाहीये, डोलाडोलीचं उत्तर देत आहे. बीएसटी प्रशासन त्यांची खूप मोठी चुकी आहे म्हणून ते सत्य परिस्थितीचं कथन आम्हाला देत नाहीये. आम्ही फुटेज मागितलेले होते, ते फुटेज आजपर्यंत दिलेले नाही त्यांनी. बर, कशा संदर्भातले फुटेज मागितलेले होते? आरटीआय मध्ये नेमकी काय माहिती मागितलेली होती त्या संदर्भातला थोडा तपशील द्या. माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये आम्ही असं मागितलं होतं, बीएसटी ज्या बसचा अपघात झालेला होता ती बस डेपो मध्ये पोलीस प्रशासनाने पंचनाम्यात ताब्यात घ्यायला पाहिजे होती. ती बीएसटीच्या डेपो मध्ये जाऊन, कुर्ला डेपो मध्ये जाऊन तिला रिपेअर करून उभी करण्यात आली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी जाऊन त्याचा रिपोर्ट काढला तर गाडीमध्ये फॉल्ट नाही असं सांगितलं. मग त्या कुणाच्या आदेशाने ती रिपेअर करण्यात आली काय, त्याचे प्रश्न मी विचारलेले आहे आणि त्याची गाडीचा टायमिंग येण्याचा, ह्या सगळ्या गोष्टी मागितलेल्या आजपर्यंत आम्हाला त्यांनी दिलेल्या नाहीये. टाळाटाळ करताय बीएसटी प्रशासन देण्यासाठी. बरं, धन्यवाद ऍडव्होकेट समाधान सुलानेजी आणि सुहास सामंत, जे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. दोघांचे आभार. तुम्ही पुढारी न्यूजची सगळी बातचीत केलीत. या सगळ्या प्रकरणामध्ये, कुर्ला प्रकरणामध्ये नेमका दोष कुणाचा याचं उत्तर शोधणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं हे सुद्धा आहे की कराराशिवाय बसेस कशा दाखल होऊ शकतात, ड्रायव्हर्स कसे दाखल होऊ शकतात आणि हे सगळं नेमकं कुणाच्या आशीर्वादाने, कुणाच्या इच्छेने होतं हे शोधणं महत्वाचं आहे. कारण या सगळ्यामुळं टांगणीला जो जीव लागलाय तो जीव मुंबईकरांचा. या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, ही सगळी जी बातमी आहे, हा सगळं जे प्रकरण आहे ते आता आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. काय नेमकं घडलंय, या अहवालामध्ये नेमकं काय मांडण्यात आलं? नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं तर ज्यावेळी हा संपूर्ण अपघात झाला त्यावेळी या बस चालकाची संपूर्णपणे चुकी आहे असं मानलं जात होतं, परंतु त्यानंतर या बसमध्येच खोट असल्याचं या ड्रायव्हरने देखील सांगितलेलं होतं. परंतु या संपूर्णपणे प्रकरणावरती एक समिती गठीत करून याच्यावरती अहवाल सादर करण्यासाठी सांगितल्याच्या नंतर जो अहवाल आहे तो सादर झाला आणि त्यामध्ये धक्कादायक माहिती आहे ती पुढे आलेली आहे. सुजाता सैनिक यांनी हा अहवाल संपूर्णपणे तयार केलेला होता. यामध्ये प्रामुख्याने या बस चालकाचीच चुकी असल्याचं जे आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे आणि याचं कारण म्हणजे या बस चालकाला इलेक्ट्रिकल जी गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता आणि प्रामुख्याने म्हणजे या बस चालकांचा जो कंत्राटी जे कागदपत्रांचा पुरवठा आहे तो बेस्टला केलेलाच नव्हता. ही खूप गंभीर्याने घेतली जाणारी बाब आहे, कारण अशा प्रकरणांमध्ये जर कंत्राटी कामगार आपण नेमतोय किंवा कंत्राट देतोय तेव्हा कागदपत्रांची पूर्तता आणि त्या संबंधित संपूर्णपणे ज्या योजना आहेत किंवा ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करणं तेवढंच जबाबदारीचं आहे
आहे, परंतु ते न झाल्यामुळे खूप मोठी दुर्घटना घडली आणि याच्यामध्ये जवळपास 9 जणांचा नाहक बळी आहे तो देखील गेलेला आहे. आता या सर्व प्रकरणावरती जबाबदार कोण हे देखील आपल्याला पाहण्याचं ठरणार असून यावरती आता यंत्रणा काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत. खरं आहे निखिल, बेस्ट ही खरं तर पब्लिक सर्व्हिस आहे, लोकांच्या सेवेसाठी चालवली जाणारी ही सुविधा आहे. मात्र इथं ज्यावेळी बसेस येतात किंवा कामगार येतात तेव्हा त्याचं कंत्राटच नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि त्यामुळं मग दोषी नेमकं कुणाला धरायचा हा प्रश्न निर्माण होतो. दोषी धरावं लागेल ते बेस्ट प्रशासनाला. धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी.